तुमचं आज यूट्यूब चॅनलमध्ये माझं स्वागत आहे. तर आज आम्ही काय बनवणार तुम्ही गेस केलं का? तर आज आम्ही बनवणार माही तर बोलतोय पिझ्झा बनवूया. पिझ्झा तर काय येत नाही आपल्याला, बट आम्ही रात्री उरलेला शिळा भात आहे, त्या शिळ्या भाताने आम्ही काय बनवू, अंडा फ्राय राईस. सो दिवा लेट्स स्टार्ट. आज काय बनवायचं बोलला तू? पिझ्झा. पिझ्झा खाणार तू? हा. ओके, पण पिझ्झा येतो कोणाला? बरा. तुला खाता येतो, बनवता येत नाही. ठीक आहे, हा. तोंडात बोट घाल नको, लोक बघतायत तुला सगळे. तोंड पण वाकडं करू नको. ठीक आहे, तर आपल्याला काही गोष्टी लागणार आहेत. अंडा राईस मी बोललो होतो, पिझ्झा बनवूया. आय विल ट्राय पिझ्झा बनवण्याचा प्रयत्न करूया आम्ही. पण पहिल्यांदा आम्ही अंडा फ्राय करूया, अंडा राईस. तर त्यासाठी कोणत्या गोष्टी लागणार आहेत ते तुम्हाला दिव्या सांगणार आहे, तो प्लीज बघा. प्लेटिंग खराब झालाय मम्मी, आम्हाला दुकानात पाठवते आहे. ओके, कोणतं स्पेसिंग करायचं झालं आपल्याला? तर आपल्याला काय आणायला सांगितलं मम्मीनी? ललचं काय ते काय नाव आहे त्याला बोलतात? लल. ओके, तर चल निघूया आपण. माहिती नाही काय नाव आहे. सो चला गाईज, आपण तयार करूया अंडा राईससाठी लागणारी सामग्री. सो त्यासाठी आपण कांदा, टमाटर, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे, तो आपण व्यवस्थित बारीक करून घेऊया. ओके, सो हे बघू शकता मी सगळं काही रेडी करून ठेवलं आहे. माहेर दुकानातून येईपर्यंत मी सगळा मसाला तयार करून ठेवला आहे. तर चला मग करूया स्टार्ट अंडा राईस बनवायला. सो आपण गॅसची फ्लेम ऑन करून घेऊया आणि त्यावर कढई ठेवूया. त्यात 2-3 पळ्या मी तेल घातले आणि लगेचच आपण अंडे फ्राय करून घेऊया. तुम्हाला त्यात आवडीनुसार मसाले वगैरे टाकायचे असेल तर टाकू शकता. माझ्या मिस्टरांना आवडतात म्हणून मी मसाले वगैरे टाकून झणझणीत बनवते, कारण त्यांना असं फिक्कं वगैरे जास्त खायला आवडत नाही. तुम्ही बघू शकता व्यवस्थित मी अंडे फ्राय करून घेतलेत मसाले वगैरे टाकून. अंडे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे, कारण जर व्यवस्थित फ्राय नाही केलं तर त्यातून थोडासा असा वास येतो जो खाताना जरा व्यवस्थित वाटत नाही. सो अंडे व्यवस्थित फ्राय करून घ्या. ओके, तसं तर आमच्या घरी प्रत्येक संडेला काही ना काही मी बनवतच असते, कारण आमचे हे घरी असतात, मग त्यांना प्रत्येक संडेला काही ना काही वेगळं खावंशी वाटतं. कधी सँडविच बनवा, कधी नूडल्स बनवा, कधी काय बनवा. सो आज त्यांना अंडा फ्राय राईस खायचं होतं. सो आपण आपल्या घरगुती पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, तुम्हाला जर आवडलं तर तुम्हीही नक्की बनवा. सो आता आपले अंडे फ्राय करून झालेत. सो आपण आता त्याला फोडणी देऊया. ओके, तो मी कढईमध्ये थोडंसं ऑइल घातलं आहे, 2-3 पळ्या, आणि त्यात थोडेसे जिरे आणि कढीपत्ता वगैरे टाकला आहे, आणि त्यात मी टाकलं आहे एक कांदा. ओके, तो सो कांदा फ्राय होईपर्यंत मी आणि मिस्टरांनी चकलीचा आनंद घेतला. चकली तशी छान टेस्टी होती. माहीरलाही पप्पांनी बोलवलं, पण माहीर म्हणाला नको, कारण तो खात होता तिकडे चिप्स. सो आपला कांदा आता फ्राय होत आला आहे व्यवस्थित. आता जर कांदा फ्राय झाला सो त्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि तिलाही थोडंसं व्यवस्थित परतून घेते. थोडंसं 1-2 मिनिट परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपले सुके मसाले घालूया. मिरची, धनिया पावडर वगैरे आपले घरगुतीच मसाले जे असतील ते तुमच्या आवडीप्रमाणे. आणि त्यात लगेच आपण आपला शिळा भात घालून घेऊया. तुम्ही फ्रेशही घालू शकता, पण घरात एक्स्ट्रा माझा उरलेला रात्रीचा, त्यामुळे आम्ही रात्रीचा भात वेस्ट नको व्हायला म्हणून आम्ही त्याचाच अंडा फ्राय राईस बनवतो आहे. सो तुम्ही बघू शकता आता मी तो व्यवस्थित परतून घेते. सगळा मसाला आणि भात एकजीव झाला पाहिजे तोपर्यंत आपण परतून घेऊया त्याला छानपैकी. सो तुम्ही बघू शकता आपला भात व्यवस्थित परतला गेला आहे. आता त्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकते आहे आणि आपले फ्राय केलेले आपले अंडे त्यात घालते आहे. ओके, आणि दोघांना एकजीव होईपर्यंत छान असं परतून घेते. जास्त नाही, बट 4-5 मिनटं आपण परतलं तरी ते मिक्स होतात व्यवस्थित आणि छान अशी टेस्ट येते. सो तुम्ही बघू शकता आपला अंडा फ्राय राईस तयार झालेला आहे आणि किती छान दिसतो. तर चला मग बघूया आपला अंडा फ्राय राईस कसा झाला आहे तो. टेस्ट आली एकदम मसाल्यासोबत. सो माझ्या मिस्टरांना तर आवडला. तुम्ही घरी नक्की ट्राय करा
आणि टेस्ट कशी लागते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सो चला गाईज, भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या स्वतःची.